डंपरची ॲक्टिवाला जोरदार धडक बसून पेठ वडगाव कोर्टातील स्टेनो टायपिस्ट कर्मचारी महिलेचा जागीच मृत्यू झाला। हा अपघात शिये कसबा बावडा रस्त्यावरील शिये फाटा येथे बुधवारी 8 तारखेला सायंकाळी 6:30 वाजेच्या सुमारास घडला। ही महिला कोर्टातील कामकाज उरकून बावड्यामधील आपल्या घरी जात असताना ही दुर्दैवी घटना घडली। वैशाली अजित पोळ, वय वर्ष 28, राहणार मराठा कॉलनी, कसबा बावडा असे या महिलेचे नाव आहे। वैशाली ही महिला पेठ वडगाव कोर्टात स्टेनो टायपिस्ट म्हणून नोकरी करत होती। आज बुधवारी सायंकाळी 6 वाजता कोर्टातील सर्व कामकाज उरकून आपल्या ॲक्टिवा मोपेडवरून घरी जात होती। शिये फाटा येथे आल्यावर डंपरने तिला पाठीमागून जोराची धडक दिली। या अपघातात डंपरचे चाक तिच्या डोक्यावरून गेले आणि वैशालीचा जागीच मृत्यू झाला। अपघात इतका भीषण होता की तिच्या डोक्याचा चेंदामेंदा होऊन मेंदू रस्त्यावर विखरून गेला होता। सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी परिसरातील अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज तपासून पाहिल्यानंतर डंपरनेच धडक दिल्याचे फुटेजमध्ये दिसून आले। मात्र डंपरचा नंबर स्पष्ट दिसत नव्हता। या अपघाताची नोंद शिरोली पोलीस ठाण्यात झालेली आहे।